साईबाबा संस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुरुपौर्णिमा उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या वर्षीचा गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत उत्साहात पार पडला। जवळपास 2 लाखापेक्षा जास्त साईभक्तांनी साईबाबांचं दर्शन घेतलं। या ठिकाणी येणारा साईभक्त हा साईबाबांच्या जोडीमध्ये भरभरून दान करतो। या 3 दिवसामध्ये जवळपास 6,25,00,000 दान जे आहे साईभक्तांनी बाबांच्या जोडीत अर्पण केलेलं आहे। त्यामध्ये प्रामुख्याने दक्षिणा पेटीमध्ये जे आहे ते 2,53,00,000 रुपये जमा झालेले आहेत। देणगी काउंटरवर 1,19,00,000, PRO सशुल्क पास त्यामध्ये 46,73,000 रुपये जमा झालेले आहेत। चेक DDJ ऑनलाईन डोनेशन जे आहे ते 1,95,00,000 साईभक्तांनी दिलेलं आहे। देणगीसोबतच सोनंसुद्धा जे भक्तांनी अर्पण केलेले आहे त्यामध्ये 122 ग्रॅम सोने त्याची किंमत जी आहे ती 8,31,000 आहे। 4 किलोची चांदी आहे त्याची किंमत जी आहे 2,70,000 आहे। असं 6,25,00,000 दान जे साईभक्तांनी बाबांच्या जोडीमध्ये अर्पण केलं। या कालावधीमध्ये जवळपास 1,91,000 साईभक्तांनी साई प्रसादालयामध्ये बाबांच्या प्रसादाचा लाभ घेतलेला आहे। साईंचं दर्शन झाल्यानंतर दर्शन रांगेमध्ये आपण बुंदी आणि उदीचं वाटप करतो ते 1,96,000 साईभक्तांना वाटप झालेलं आहे। साईभक्तांना प्रसाद म्हणून आपण लाडूचं सुद्धा वाटप करतो तर ते 3,14,000 लाडू पाकिटाचं वाटप करण्यात आलेलं आहे। साईभक्त या ठिकाणी जे दान देतात त्याचा उपयोग जो आहे संस्थांच्या वतीने अत्यंत चांगल्या रीतीने केला जातो। साईनाथ हॉस्पिटलला लाखो पेशंटला जे आहे मोफत उपचार दिले जातात। त्याचप्रमाणे साई प्रसादालय या साई प्रसादालयामध्ये वर्षभरामध्ये जवळपास 2 कोटी साईभक्तांना मोफत प्रसादाचं वाटप केलं जातं। त्याचप्रमाणे संस्थांचं शैक्षणिक संकुल आहे। या शैक्षणिक संकुलामध्ये ज्युनियर KG पासून तर ग्रॅज्युएशनपर्यंत 6,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जे ते शिक्षण दिलं जातं। यासोबतच जे आहे देशामध्ये राज्यामध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर संस्थांच्या वतीने मदत केली जाते। या ठिकाणी जे साईभक्त दर्शनासाठी येतात त्या साईभक्तांना जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील याचा प्रयत्नसुद्धा संस्थांकडून नियमितपणे